नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये प्रमाणे शासनाकडून दिले जाणार होते। याबाबत आपण मागील व्हिडिओमध्ये जीआर देखील तशा प्रकारात पाहिलं होतं, पण यामधील काही लाभार्थ्यांना 1,500 रुपये आलेले आहेत, तर उर्वरित 1,000 रुपये कधी येणार आहेत हेच महत्त्वाचे अपडेट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या दिव्यांग बांधवांना अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। संपूर्ण व्हिडिओ आपण न पळवता व्यवस्थित पाहून घ्या। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून आणखीन अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी भेटत राहतील। चला तर पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट्स। महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत सर्व जिल्हाधिकारी यांना असे आव्हान दिलेले आहे। तर या पत्रातून आपण समजून घेणार आहोत, तर राहिलेले 1,000 रुपये दिव्यांग बांधवांना कधीपर्यंत मिळणार आहेत। तर या ठिकाणी पहा, जिल्हाधिकारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे आवाहन करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये विषय पहा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या आर्थिक सहाय्याबाबत विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तर या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये 1,500 रुपये प्रमाणाचा जो हप्ता होता तो वाढवून 2,500 रुपये इतकी वाढ विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता दिलेली होती। तरी सदर वाढ केलेली ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येणार होते। त्या अनुषंगाने ऑक्टोबर 2025 च्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य 2,500 रुपयाऐवजी त्यांना 1,500 रुपये इतके वितरित झाल्याची तक्रार हे शासन स्तरावर प्राप्त झालेले आहे। त्यासाठी शासनाने या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी, त्याच्यामध्ये तहसीलदार असतील आणि सांगा असतील यांच्या समवेत हे दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या झालेल्या चर्चेत अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य 2,500 रुपयाऐवजी 1,500 रुपये इतके वितरित झाले आहेत, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात देखील आलेली आहे। तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID पडताळणी करून डीबीटी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना ऑक्टोबर 2025 चे उर्वरित असलेले जे 1,000 रुपये आहेत इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यामध्ये जमा करता येईल। तर अशा या पत्रामध्ये आदेश दिलेले आहेत। सर्व जे काही जिल्हाधिकारी आहेत यांना सूचित करण्यात आलेले आहेत 2,500 रुपये प्रमाणाचा जो काही हप्ता मिळणार आहे तो सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे मित्रांनो। तर याबाबत आणखीनही पुढे कोणती अपडेट आली तर आपण तशा प्रकारचा व्हिडिओ या चॅनलवरती घेणारच आहोत मित्रांनो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इंदिरा गांधी, संजय गांधी अशा सर्व योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। तसेच चॅनलवरती आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। याबाबत आणखीन देखील काही महत्त्वाची अपडेट आली तर तशी अपडेट देखील आपल्याला देण्यात येईल मित्रांनो। चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।